श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। वसमतवरून आपल्या या रिधोरा गावामध्ये आज संतांचं आगमन झालं। आज आपली दिवाळी दसरा आज आपल्याला बघायला भेटली। आज आपण सर्व आनंदित होतो। अशा प्रकारे हा आपला सत्संग सुरळीतपणे चिंतन विषयाकडे जात आहे। आपण गुरुचं महत्व बघितलं, गुरु उपदेश घेतल्यावर कोणता फायदा ते बघितलं, आणि जो गुरु आहे त्याच्याकडे किती सामर्थ्य आहे व त्या गुरुचा शब्द वृथा न जाऊ देता जर पाळला तर काय होते हेही आपण बघितलेलं आहे। पण गुरुनं सांगितल्यावर सुद्धा कानवाथर असतात जे कानात सांगता आपल्या, आणि परमेश्वराकडे जाणारा व्यक्ती तो देवतेकडे जायला लागतो। याला कारण काय? कानवाथर। आपल्या मागे कानवाथर लागलेले आहेत मित्रांनो, आणि त्या कानवाथरामुळं आपल्याला सुधरत नाही। त्यावर सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतांनी पण सांगितलं, बाई असं करू नका। पण तिकडे राहतो ना कानवाथर, तो घरी राहतो आणि ही महातच लटकती, तिकडे जाते। एकदा तो म्हणतो कोण म्हणता असं, आणि मग बाबाला विचारते, इकडं आल्यावर गुरुला विचारते। इकडं आल्यावर देव व्यवस्थित सांगतात, तर तिकडे गेल्यावर पुन्हा म्हणतात, ती म्हणते नाही यायचं मला। पुन्हा तो तिकडे गेल्यावर काय म्हणतो, कोण म्हणतो नाही यायचं, आणि कोणी सांगितलं असं, आणि तुला काय कळतं? तो पुन्हा प्रमाण देऊन सांगतो। असं करता करता आपण घर के ना घाटके धोबी की कुत्ते असे होऊन जातो। धड इकडे होत नाही आणि धड तिकडे होत नाही, मग आता लटकतो आपण। अशी लटकायची सवय लागलेली आपल्याला। जे देवाचं ऐकणार नाही, वचनाचं पालन करणार नाही, ते मधात लटकणार आहे, ते ध्यानात ठेवा। ज्यांना जे करायचं ते करा, पण देवाचं जर ऐकता, वचन देवाने जे सांगितलेले आहेत त्या वचनाचं जर ऐकता तर परमेश्वरापर्यंत पोहोचता, नाही ऐकलं तर लटकता। आणि म्हणून महादायसाला देव समजावून सांगत आहेत। महादायसा प्रति ही कथा सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतांनी सांगितलेली आहे की महादायसाला कानवाथर झालेला आहे दादोस, तसे आपल्याला बरेच कानवाथर असतात। म्हणून ती कथा आपल्याला आज या ठिकाणी बघायची आहे। महादायसा वाराणसी गमन निषेधो करणे, महादायसा वाराणसीला महादायसा जात आहे, आणि देव म्हणतात वाराणसीला जाऊ नका, ते तर निषेध आहे, तिथं जायचं नाही आपण। काय वाराणसीला? पण आपल्याला जर कोणी सांगितलं की वाराणसीला जायचं तर आपण वाराणसीला लगेच निघायला लागतो। काशीला जायचं तर लगेच निघायला लागतो, आणि काशी करून येतो, आणि कबशीत चहा घेत नाही। आणि का घेत नाही? म्हणजे आम्ही काशी करून आलो, आणि कपात गायला घेतो काय माहित मग, आणि कबशीत घेतल्यावर काय होतं काय माहिती, काहीच कळा नाही, म्हणून काशी केली आम्ही। खरे खोटे? आणि म्हणून काय करायचं आणि नाही काय करायचं हे देवाने सांगितलं ते करायचं। आणि म्हणून देव सांगतात वाराणसीला कशाला जाता बाई, तिथं निषेध आहे, जाऊ नका तुम्ही। एक दिवशी दादोसी म्हणतले, एक दिवशी दादोस काय म्हणतात, रुपे लोक वाराणसी निघाला, लोक वाराणसीला निघाले, मग आपण जाऊ। मेंढ्या निघाल्या की आपण निघायचं। मेंढ्याची कथा सांगितली तुम्हाला, तशी आपली कथा आहे। पहिल्या मेंढ्या गेल्या की दुसऱ्या जायला लागतात, है ना। म्हणजे सगळे गेले मग आपणच कसं राहावं, है ना। मग सगळे वर गेले, आपण नाही जात वर, आपल्याला राहावं वाटतं। सगळ्या कोरोना झाल्यावर आपल्याला वाटतं का आपल्याला व्हावं म्हणून, आपल्याला राहावंच वाटतं। याचा विचार करायला पाहिजे की आपण भक्त कोणाचे आहेत,
आपण देवाचे भक्त आहे आणि आपल्या देवाकडे जायला पाहिजे. मग तरी तुम्ही वाराणसी जा. मग दादोस काय म्हणतोय महादाईसाला, वाराणसीला लोक चाललेले आहेत, दिंडी चाललेले आहे, तुम्ही पण जा. आणि ही देवाची भक्ती करते आणि देवाच्या सन्निधानात राहते, आश्रमात राहते. आणि मग हा ऐकून तिच्या कानात सांगतो काय आश्रमात राहते आणि काय आहे तिथं. वाराणसीला जाय काय देवाजवळ राहते, नंतर आल्यावर आहे ना तुला कवरक राहायचं आश्रमात. हा असे कान वातारत काही लोक. मग मादाईसी म्हणतले. महादाईसा काय म्हणते, दादो दादो द्रव्य नाही. द्रव्य नाही म्हणे माझ्याजवळ. आता तिला वाटलं कसं आपण सांगून द्यायला माझ्याजवळ पैसे नाही, काय नाही, संबळ नाही, कशाला मी जाऊ. संबळ लागायचं पूर्वी, आटा गिटा सगळं सोबत लागायचं. मग दादोसी म्हणतले. दादोस काय म्हणतात, मी कोणाच्या काढून देई. अरे म्हणे तुला व्याजाने काढून देईन. तुम्ही जाची. पण तू मात्र वाराणसीला जायच. असे पण काय असतात बहादर. हा आपल्या इकडे झाली पाहिजे ना आपलीच राहिली पाहिजे. खरं की नाही. खूप अवघड आहे. वडाताण एवढी एक विचारू नका. वडाताण करू करू तुम्हाला सांगतो त्या लोकांनी आपले लोक अर्धे हे करून टाकले, गोल टोपीवाले. हे तुम्हाला अजून कळा ना. आणि आता तर वेगळाच प्रकार निघालाय. हा लव जिहाद भागो, त्याच्या माग पळालेली बरी. आणि इकडे आमच्या आश्रमात वगैरे आली ना काही खरी नाही म्हणे ही, मग ती खरी आहे. वा रे वा, लोकांची जनता कोणाला नाव ठेव हे कळा ना लोकांना, है ना. ठेवतात तिला नाव, तिच्या आवडीचं आहे म्हणून गेली म्हणे ती. आणि धर्मही पालट केला. आणि इथं काय धर्म तर आमचा हिंदूच आहे ना, काय दुसरा आहे का कोणता काय. आणि देव प्राप्त करायचा आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर सांगितलेली जी श्रीमद भगवद्गीता श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितली आणि देवाने सांगितलेलं सूत्रपाठ हे काय आहे, जे जसं आहे तसं सांगत आणि जे कसंच नाहीये त्याच्या मागे पळायला लागतं लोक. लेवड्या फटाण्याचेच माग आहे सगळे. गाभा कोणाला खायला नको वाटतो असे लोक आहे. म्हणून ही चालली तिकडं वाराणसीला. तर तिनं आता कारण सांगितलं बा माझ्याजवळ संबळ नाही, पैसे नाही, मी काही येणार नाही, मी काही जात नाही, तुला काढून देतो म्हणे व्याजाने. हा मग दादोस एका व्यवहाराचे गेलं बा एका सावकाराच्या घरी व्यवहाराकडे. व्यवहारिक म्हणजे सावकार आणलं त्याच्याकडून काहीतरी. पालवी बाबा म्हणे ही बाई, आणि ती बाई म्हणजे कोण माहिती का महादाईचा, विधवा बाई हे ना. आणि विधवा बाई मग बिचारी कुठे जाणार आहे, देवधर्मच करा ना, दुसरं काय काम आहे तिला. घरी कोणतं तिला स्वप्न आहे. आणि म्हणून जितके काही होत्या पूर्वीच्या ज्या विधवा बाया आताच्या पण काय करता, देवधर्म करता, पोथी ऐकता, पुराण ऐकता. तशी महादाईचा पुराण वगैरे ऐकायची. मग याने लगत तिच्यासाठी, कारण तिला कोण नाही ना मागे पुढे. मग हा भाऊ तिला काढून आणले, हे घे तुला आणि जाय तू देवधर्म कर. मग पालवी बांधले. बांध पालवी मध्ये थोडं बांधून दिलं. मादाईसी दादोसा ते म्हणतले. महादाईचा दादोसाला काय म्हणते, ओसावी अंते पुसो आणि निघो. माझे गुरु देव आहेत त्यांना विचारते आणि जाऊ. आता दादोस म्हणतो देवाला काय विचारते, आणि तो देवाला विचारल्यावर जाऊ देईन का देव. हा म्हणून आमच्या घरी लोक काम करतात. हा आम्हाला दहाव्याला बोलवतात आणि तिकून दोघं तिघ चप्पी करून येतात, पिंड पाडून येतात आणि आम्हाला इकडे पारायण वाचायला लावतात. इतके हुशार आहे ना. आणि मग बाबांनी विचारलं ते दोघं कुठे गेले, येऊ राहिले म्हणे शेतात गेले. हे बसलं म्हणे तुमच्या समोर, हे काय आहे ना. मना पारायण बाबा करा चालू. खरं की नाही. हा लय अवघड आहे, सगळा अनुभव आहे म्हणून मानभाव आहे. यांना वाटतं मानभावला काय कळत, म्हणजे तुम्ही हुशार आहे. खरं की नाही. आणि मग बाबाचं पारायण गिरायण सगळं आवरलं, शांतीपाठ येऊ तेऊ सगळं. बाबा निघायच्या बाजूला म्हणे अजून आलं नाही दोघ जण. उशीर लागला असं, लाईट गेली नाही अजून.
पाणी द्यायला गेले आहे ना, आणि तिकडं पाणी लावून राहिले डोकीला. साप केस, आम्हाला 2-4 केस दे ना कोणी मारतानी बी. मारतानी तरी घी बिलकुल नाही. तिकडे पुरे केस देऊन ते उंडे खाऊ घालून आला. बाबा गेला नाही म्हणे, मागच्या तरुण या म्हण तुम्ही. काय मागच्या दर्जाने या. काय सांगावं मित्रांनो. अरे आपण भक्त कोणाचे, आपण कोणाची भक्ती केली पाहिजे, असं कोणाच्या मागे नाही पळालं पाहिजे. आपुला तो देव एक करून घ्यावा. असे उंडे खाऊ घातल्याने कुठं परमेश्वर होत असतो का, मोक्ष होत असतो का, ते नाही कळत. सगळे अंधश्रद्धा डोक्यात भरेले. मग आणि डोक्यात भरणारे हे आपले असे कानवाथर घुसलेले आपल्या मागे. येडा झाला काय म्हणे, हा मान भावाचा ऐकतो म्हणे, भवाळ कुठले चल होय 10 वागर चप्पी कर म्हणे. आणि त्याला तेव्हा काही बोलता येत नाही. पण जो कटर आहे ना, तो म्हणतो नाही करणार जाय. जे आहे ते समोर आहे, आमच्या देवात काही नाहीये. कोरोनात काच केलं नाही काय माहिती यांनी, सांगितलं तुम्हाला मी सगळं ती कथा. कोरोनातच कस काय नाही केलं, आता सुरू झाले पुन्हा. लय अवघड आहे असा प्रकार आहे मित्रांनो. म्हणून हे कानवात्रापासून सावध राहा. आपले कान झाकून ठेवा. असे कानवात्र आले की बिलकुल ऐकायचं नाही कोणाचं. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, म्हणजे शास्त्राचे. तस्मात शास्त्रम प्रमाणम ते यांती देवता देवान पितृन यांती पितृवता भूतान यांती भूतेज्या. काय म्हणतात देव 9व्या अध्यायात, काय सांगतात गीता खोला ना जरा. जे भूताची भक्ती करतात ते भूताला प्राप्त होतात, जे पित्राची करतात ते पित्राला प्राप्त होतात, जे माझी भक्ती करतात ते मला येऊन मिळतात. स्पष्ट सांगितलं देवाने गीतामध्ये. म्हणजे गीता खोटे तुमचे हे चालू, हे खरे सगळे पंडित. त्यांनी म्हणलं ते करायचं आणि गीताने म्हणलेलं ते करायचं नाही. स्पष्ट सांगितलं सर्व धर्मान परित्याज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. हे कुंती पुत्र अर्जुना, सर्व धर्माचा परित्याग करून तू मला एकल्याला शरण ये. मी तुला आजपर्यंत केलेल्या पापापासून मुक्त करून कायमचं मुक्त करतो. माझा निधाम देतो, परमपद देतो. अर्जुनाने ऐकलं. अर्जुन देवाचं म्हटलं ते करतोय आणि म्हणून तो देवापर्यंत पोहोचला. ज्यांनी नाही केलं ते कुठं पोहोचले तुम्हाला माहिती असेल. अर्जुनाने सगळं केलं. श्रीकृष्ण भगवंताने मारायला सांगितले सगळे संबंधी. आपल्याला फक्त सुटत नाही मित्रांनो. आमच्या देवाने फक्त सोडायला सांगितलं. प्रत्यक्षणी त्याग करायला सांगितलं. मारायला सांगितले का संबंधी. श्रीकृष्ण भगवंताने काय सांगितलं, अर्जुन त्या ठिकाणी हतबल झालेला आहे, मोहाकुळ झालेला आहे. म्हणे महाराज हे माझे सगळे संबंधी आहेत, यांना कसं मारू, यापेक्षा भिक्षा मागून खाल्लेलं बरं. नाही म्हणला. गीता दर्शिक जवळून बघा तेव्हा कळण तुम्हाला गीतामध्ये श्रीकृष्ण भगवंताने काय सांगितलंय. आणि म्हणून अनन्य भक्ती सांगितली गीतामध्ये. अविचारी भक्ती सांगितलेली आहे आणि ती आपण केली पाहिजे. ते आपल्याला कळायला पाहिजे की श्रीमद भगवत गीता काय आहे. पण करता काय, या कानवाथरांना आपल्याला सुधरू दिलं नाही ना आजपर्यंत. अजूनही कानवाथर आपल्याला काही बोलायला लागले, ओलांडून जाऊ नये ना, असं करू नये. त्याच्यातच आपण काळ्या दोऱ्यात आणि त्या लिंबातच गोट्यातच काही करायचं आणि काही डोक्यात घालायचं आपलं. हे बांधा घराच्या समोर, ते बांधा नजर लागन, काही होईना. तुम्हालाच नजरी लागू राहिल्या का नाही. घराला नजर लागन, मग भावली लटकली उलटी. काही करायचं आपलं. अरे आपला देव आहे ना घरी, बस काय गरज आहे कायची. काही करायचं आपलं. ते वाळकत लावून देतात पुन्हा. काय नाही, हे सगळे अंधश्रद्धा आहे. तुम्हाला सांगतो, एवढा मोठा देव असल्यानंतर अजून काय पाहिजे आपल्या घरामध्ये नाही. पण हे कानवाथर आहे आणि मग तुम्ही लावलं नाही का, आणि मग तुम्ही लावायला पाहिजे ना, आणि म्हणूनच असं राहील. हे असे कानवाथर भेटतं आपल्याला. आपण नाही केलं का, आणि तुम्ही बसवलं नाही म्हणे, आणि बाई पण नवी सोने तिनं दिल्या आणि तुम्ही बसवलं नाही, मग लक्ष्मी बंद होईल म्हणे तुमची.
हे कानवातर भेटले आम्हाला. म्हणजे आमचं श्रीकृष्ण कमीच आहे, हे की नाही? ती लक्ष्मी नाहीये, ह्याच लक्ष्मी आता बसवायच्या आम्हाला. आमच्या लोकांना सांगणं आहे आम्हाला, बाकीच्यांना आम्हाला सांगायचंय नाही, बोलायचंय नाही. मग तेही म्हणतले ते काय म्हणतात? गोसावी अंते काही पुसो झाला. अरे देवाला विचारलं काय जाते म्हणे तू? गोसावी काही तुम्हा निगोदी. आणि देवाला विचारल्यावर देव तुला जाऊ देतील का? हा हा हा, तिकडे जाऊ नको म्हणे विचारायला देवाला. त्याला माहितीये देवाला विचारल्या देव सांगतील तिथं काय आहे. झाडासारखे झाड, पाण्यासारखं पाणी, दगडासारखे दगड, आणि काय आले चालली तिथं वाराणसीला तू का नाही? दादोसाला माहितीये ही जर तिकडे गेली की तिकडे होऊन जाईल म्हणे देवाची. हा, जाऊ नको म्हणे देवाला विचारायला. दादोसाने सगळे लावले देवाकडे, पण शेवटी शिष्य अभिमान एवढा हे आहे ना. नागदेव आचार्यला सुद्धा म्हणे दीक्षा घेऊ नको, इकडच राह माझ्याजवळ, इकडे शेती कर. त्याने गुलकांडा आणला गेला निघून. 7व्या भेटीत घेतली दीक्षा. ही कथा सांगतो तुम्हाला तो नागदेव आचार्य कसा होता. इतका हे होता ना, आणि इतका 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 चांगला गेला की 500 गुरुकुळ जमा झालं. इतका मोठा आश्रम झाला नागदेवाचार्यांचा. जो नाग होता ना प्रपंचातला तो काढून टाकला. काय काढून टाकला? तो नाग देव करून टाकला, आचार्य करून टाकला. असा तो नागदेवाचार्य. त्यालाही कानवत्र झाला होता. दीक्षा कुठं घेतो कोणी? शेती कर. आता एखादं जर निघलं नाही लगेच काय म्हणते माहिती की कानवात्र हे बसेल ते पा. आणि बाई काय चालली काय खरंय? मग तू खरंय तुझ्या घरी ना, मग है ना, सांभाळ तिला. मग तर तुझ्या घरी एखादी राहिली तर तुला सांभाळणं होत नाही. कधी जाती 2 दिवस पाहुणे आले तर त्या ठिकाणी सांभाळणं होत नाही. फक्त कानवातर व्हायला सांगावं लोकांना, बस, बाकी काही सांगू नये. तसं कानवातर झालाय महादाईसाला नागदेवाच्या. हे दादोस महादाईसा काय म्हणते? हो का म्हणे. ठीक आहे, नाही जात म्हणे देवाला विचारायला. नाही नाही म्हणे विचारत नाही, पण देवाला दुरून दंडवत करते. एरवी आता द्वारकेला जायचंच आहे, लांबून दंडवत करते म्हणे देवाला. आणि देव सर्वज्ञ आहे, अंतर्यामी आहे. मग मनाने गोसावी यांची दर्शना ती वाराणसी. आता ती जरा पक्कीच होती, गुरुवर श्रद्धा होती, है ना. मग आली तर आता देवाला माहिती ही वाराणसीला चालली. आता हिला काय वाटलं लांबून दंडवत करावा आणि आपलं वाराणसीला निघून जावा. देवाला विचारावं तर देव जाऊ देणार नाही. यावर देव काय म्हणतात? गोसावी यांची उद्याचा पूजा अवसर झाला. आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताला उदयाचा गंध अक्षदा वगैरे समर्पण झालेला आहे. आणि देव आतमध्ये बसलेले आहेत. भक्तजन बैसले असती. सगळे भक्तजन तुमच्यासारखे असे समोर बसलेले आहेत देवाच्या. महादाईचे गोसावी यांचे पुसावे आली. इतक्यामध्ये महादाईसा आली. सगळे भक्तजन समोर येत. महादाईसा हळूच पुन्हा आली, देवाच्या श्रीचरणाला लागली. जी जी महाराज, वाराणसी जाईना, मला वाराणसीला जायचंय. सर्वज्ञ म्हणतले. यावर सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत बोलतात, अहो बाई काय तिथं कशाला चालल्या तिथं तुम्ही? तीर्थदेवता. आणि तीर्थदेवता अमोचक आहे. ते तुमच्यावाला त्या ठिकाणी मोचक नाहीये, ते आवर साधन आहे, पर नाहीये. ते तुम्हाला मोक्ष देणार नाहीये. परमेश्वर दास्य मोचक सांगितलं. आणि म्हणून पूर्वी सांगितलेली आहे. पूर्वीमध्ये ते बघा, ते दास्य मोचक म्हटलेलं आहे. आपल्याला फक्त घरचं दास्य करा वाटतं, मंदिरातलं आश्रमातलं आलं की नको वाटतं. आणि या ठिकाणी आश्रमातलं मंदिरातलं साधू संतांचं जर तुम्ही दास्य करणार तर मुक्तता आहे. आणि घरचं गेलं की बंधन आहे. दसपट बांधल्या जाणार तुम्ही. जितकी पाणी आगळी वगैरे सांडणार तुम्ही तितके बांधले जाणार तुम्ही. इथं जितकी सेवा करणार तितका कर्माचा नाश होणार तुमचा. तुम्हाला काय करायचंय तुम्ही ठरवा. आणि देवाला विचारते, महाराज मी वाराणसीला चाललेले आहे,
ए तिचे सन्निधान मोचक देव काय म्हणतात, अरे कशाला चालले तुम्ही तिथं, आमचं सन्निधान सोडून चालल्या. देवाच्या सन्निधानात येते, पण देवाच्या सन्निधानातून सुद्धा दादोस हळूसकून कानात सांगतोय आणि काय म्हणतोय, वाराणसीला चल. आता देवाचं सन्निधान नाही तुम्हाला, तर असे कानवातर भेटले तुम्ही लगेच पळता आहे ना. बुधवारी इकडं, गुरुवारी तिकडं, शनिवारी तिकडं, मंगळवारी इकडं, आणि शुक्रवारी आपल्या बाबाचा सत्संग आला की आलोच इकडे आहे ना. मी जात नाही म्हणे बाबा पुढं. बर दुसरी काय म्हणते, जात नाही म्हणते. लय अवघड आहे मित्रांनो. आणि एखादी जर समजा लय पक्की असेल ना, तोंडावच बोलते, जात नाही म्हणते बाबा तू. हा बाबा हे पा, हा हे पागा म्हणे माझ्या फोटो काढलेले. नाही बाबा मग ते कसं आहे, आमचे पाहुणे होते. बर जाय, कुठं जायचं तर आम्हाला काय घे नाही, आमचं आम्हाला देत जाय, तिकडे काही करत जाय, आमचं काय जातं. पण आमचं कर्तव्य आहे तुम्हाला सत्य सांगणं, आणि ते सत्य सांगून आम्ही तुम्हाला जाणार. ऐका किंवा ना काय ऐकतो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही आमचे बांधेल नाही, तुम्ही बांधलेले म्हणून देवाला सोडायचे, आणि म्हणून देव तुम्हाला हे संदेश देत आहे, सांगत आहे की भाऊ ऐक, आज्ञाचं प्रतिपालन कर, सुटशील तू. सुटायचं की नाही तुमचा प्रश्न मित्रांनो, आमच्या याच्यात काही जाणार नाही. आमचं कर्तव्य कर्म जे आहे ते आम्ही करत आहोत. ऐसे म्हणून गोसावी निरूपण केले. असं म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत निरूपण करत आहेत. अग्नीचे संबंध ओली कोरडी. मग अग्नीचे नाही म्हणजे देव काय म्हणतात, सन्निधान मोचक आहे बाई, तुम्ही सन्निधान सोडून जाऊ नका आमचं. आणि ते देवाचं सन्निधान आपल्याला तर लाभलं नाही, पण तिला लाभलेलं आहे काय. आणि तुम्ही इथून चालल्या, अग्निचेनी संबंधे ओली कोरडी, सानी थोरे काष्ट भस्म होती. इथं जर तुम्ही थोडस सेवादास्य केलं तर तुमच्या कर्माचा नाश होऊन जातो. बाई तुम्ही कशाला चालल्या आम्हाला सोडून, का चालल्या, जाऊ नका बाई तुम्ही, असं देवाने समजावून सांगितलं. पण जीवाचं आदमती इतकी बेकार आहे ना, खूप बेकार आहे. आणि असा एखादा कानवातर भेटला होता मग तर विचारूच नका. तरी म्हणलं बाबा इतकं माग कसं लागला होता माया. काय म्हणतो तो, त्याला म्हणते ती जो कानवाथरला त्याला, बाबाचा स्वार्थ असं म्हणे काहीतरी, म्हणूनच मला म्हणून राहिला काय. आणि म्हणून पहिल्या भेटीला महादाईसा सिन्नरला गेली ना, तेव्हाच महादाईसाला वाटत होतं की देवा जवळच राहावा, पण तेव्हा देव म्हणले नाही. जर तेव्हा म्हणले असते ना, देव काय म्हणतात, नैनो कैसने ओकटे घेऊन जाते इथे. काय म्हणजे यांना गरज आहे ना, म्हणून हे राहा म्हणता का. असे ओकटे घेतले असते बाई आमच्यावर, आणि म्हणून आम्ही तुम्हाला नाही म्हणलो तेव्हा थांबायला, म्हणलो नाही आम्ही तुम्हाला, तेव्हाच राहिली असती महादाईसा देवाजवळ. पण काय करता, कानवाथरामुळे सगळं होतं. वास्तविक धर्माचरणाला आपण थोडेसे दृढ झालो की कानवाथर मागे लागतो, आपले तांगड्या ओढतो, आपले पाहुणे म्हणा, अजून कोणी म्हणा, आणि आपण पळायला लागतो लगे त्यांच्या माग. मग तसं परमेश्वर सन्निधानी देव काय म्हणतात, ओली कोरडी साने सगळे काष्ट सन्निधानात जळून जातात, खाक होतात. तुम्ही आमचं सन्निधान करणार तर तुमचा कर्माचा नाश होईल. बाई आमचं सन्निधान सोडून का चालल्या तुम्ही, जाऊ नका. मग संत असंत दोन्ही कर्मांचा नाश होतो या ठिकाणी, आणि मोक्ष मार्गाची वाटचाल सुभर होऊन जाते. तुम्ही तर हाल तर ऐसे गोसावी यांचे निरूपण असं देवाने निरूपण केलं महादाईसाला, सगळं सांगितलं. आणि ते सगळं येऊन आता ही काय करते, दादोसाला सांगते, कारण इकडे कानवा तर बसेलच आहे. मग बिडारा गेली बिराराला पोहोचली. दादोसा पुढे देवाने जे निरूपण सांगितलं ते सगळं सांगून दिलं. आता बघा तुम्ही सांग ऐकलं नाही माझ्यावर, तुम्ही सगळं तुमच्या घरी सांगता. सकाळी चहा पितानी नाही तर जेवण करताना ती घरचं विचार, काय झालं रात्रची पोथी लय बाबा आला म्हणे भारी, काय सांगितलं मग तुम्ही तर बसले म्हणे इथंच, तू आहे ना म्हणे सांगायला, मी काय येऊ. बाबा म्हणे कोणा देवाला जायचं नाही, आपला देव ना आपण एक.
तसं राहायचं. बाबाला काय आपल्याला कुठं जावं लागत, म्हणून तर म्हणलं तू जाय. लय अवघड आहे मित्रांनो. तसं हिनं सगळं सांगितलं आहे ना, आणि मग ते ऐकत का? तसं झालंय. महादाईचा आली ऐकून आणि गेली तिथं. गेल्यावर सगळं सांगितलं. ती म्हणतले आणि मग काय म्हणत, काय रूपाबाई, काय रूपाबाई तुला सांगितलं होतं ना देवाकडे जाऊ नको, आईता घरीच सांगत. आणि तुला एवढं सांगत आले दिंडी आपल्या दरवाजा समोर आहे, तू जात नाही म्हणते. आता पुन्हा आता देवाचं प्रवचन ऐकल्यामुळे तिला काय वाटलं नाही जायचं बुवा आपलं. पण इकडं आता कान मात्र बसेलच आहे. ती काय म्हणते, आई तर संभळ, मी काढून आणलं दुसऱ्याने व्याजाने, सगळी तयारी केली, तू इकडं थोडं बांधून ठेवलंय, आणि तू देवाला चालली म्हणून मी कुटाणा केलाय, नाही तर मी मागितलं तर कोणाला देत नाही. आणि तू देवासाठी चालली म्हणून तुला दिलंय, आणि तू आहे त्या टायमाला पुन्हा नाही म्हणते. म्हणजे किती अवघड झालं. पुन्हा बनवलं भाऊ. मग येऊन सुखेची सन्निधानी आणि तुम्हाला जर देवाच्या सन्निधानातच राहायचंय ना, मग तिथून दिंडी करून कधी राहण, किती दिवस राहणं, मग काय टेन्शन आहे ना. वारीला जा. म्हणून आमचेही काही लोक वारी करतात. इतके कलाकार आहे, काय सांगावं तुम्हाला. वरतून इतकी छाती भरून सांगता, बाबा आमचे कुळात दैवत आहे म्हणे, आम्ही कुळापासून उपदेशी आहे. इतकी छाती तरी कायला फुगवतो काय माहिती आमच्या जवळ. आम्ही लगे तुला लगे डोक्यावर घेऊन फिरणार आहे. तू पक्का असले आम्हालाही कळतं ना, खरंच बॉय असे असे. अरे तुमच्या कुळातल्या लोकांनी तुमच्या बापदादांनी केलं, तुम्ही त्यांचे पाळा ना नियम. त्यांनी नाही केलेलं असं काही, तर तुम्ही दुसरे नियम पाळायला लागले. तशातला गोळ झाला आहे ना. त्या महादाईसाला पुन्हा दादोस सांगतो. काय म्हणतो, आणि गावीचा लोक आता लोक हसतील म्हणे, तू जर नाही गेली तर. संभळ नेलं म्हणे ना व्याजाने, ते काढलं म्हणे ह्या दादोसानीच्यासाठी. आणि म्हणे हे संभळ घेऊन काय इकडे बाबाकडे जाती काय. मग म्हणजे आमच्या दिंडीतले संभळ इकडं. वा रे वा, लोक नाव ठेवतील म्हणे, हा असं जमणार नाही. जिकडी तिकडं लावलं पाहिजे. पाहिली का कला बनवायची पुढच्या माणसाची, दादोसाची. संभळ काढले, लोक काय म्हणतील, तो आता दिंडीला जाईना, दिंडीसाठी सगळी तयारी केली, आणि मग आय त्या टायमाला का जाईना म्हणे आमक्या बाबांनी सांगितलं. झालं की नाही. पुन्हा लोक नाव ठेवतील म्हणे, देवाचं देवाजवळ राहू दे. नंतर तू देवाजवळच राही का, पण आधी वारी करून घे, दिंडी करून घे. मग दादोसानी जे देवाने निरूपण केलं होतं ना, सगळं पुसून टाकलं डोक्यातलं. ब्रेन वॉश. लय अवघड आहे. पण आपल्या मुलीचं ब्रेन वॉश करणं चालू आहे सध्या. सावध राहा. आपल्या मुलीवर लक्ष ठेवा, नाही तर लव जीवात जर घुसला ना डोक्यात, ते लय पक्के करता लोक. लय अवघड आहे मित्रांनो. करावं काय, तिकडं जातील काही करतील, पण इकडं देवाकडं म्हटलं की काय होतंय काय नाही यांना. म्हणून देवाने असे दृष्टांत सांगितले ना, आता पुढे पाहतो मी. तुमच्या सारखे जे तुम्हाला पटासारखे सांगितलं देवाने. देव म्हणजे तुमच्यात राहिले ना, तुमच्यात येऊन राहिला, तुम्हाला सांगत आहे देव, सांगितलंय किंवा असं करू नको. सगळं महादाईसाला सांगितलेलं निरूपण देवाने सांगितलेलं सगळं मोडून काढलं. महादाईसा तयार झाले वाराणसीला जायला. देवाने सांगितलेलं मोड, हम किस गली की पत्ती आहे, ये तो चाय कोई नाही पिरेगी, चहालाही पुरणार नाही 50 पैशाची पुडी पुरण खा. पण मित्रांनो, हे सत्य आहे. हे जे सांगितलं ना सगळं सत्य आहे. हे जर तुम्ही ऐकलं ना, खरं सांगतो मोक्ष होऊन जाईल. देवापर्यंत पोहोचता तुम्ही. हे तुमची बाजू करायची की नाही. मग पुन्हा एक दिवस मागवते म्हटलं. जी जी महाराज,
मला वाराणसीला जावाच लागते. गावीचा लोक हंसेला. तिकडलं इकडं सांगितलं, देवाकडे आली आता म्हणे महाराज जर मी वाराणसीला गेली नाही तर लोक हसतील, लोक मला नाव ठेवतील. हिनं संबळ घेतलं आणि सगळं बांधून ठेवलंय. आणि जर समजा मी गेलो नाही तर हे महात्मे खाऊन टाकलं काय, आणि लोक मला नाव ठेवतील. महाराज मला जावा लागतंय. म्हणजे आता देवाला विचारा ना, ती देवाला काय म्हणते, मला जावा लागतंय. म्हणजे तुम्ही म्हणले थांबा तरी मी थांबत नाही, मला जावा लागतंय. आणि म्हणून आम्हाला लोक काय म्हणतात, आम्हाला करावं लागतंय. काय आम्हाला करावा लागतंय, मग तुम्ही बघा तुमचं काय करायचं आम्हाला. म्हणून देव सांगता मला जावं लागण. गोसावी म्हणितले देव काय म्हणतात, तुमचे काय राहिले. लोकांपासून तुमचं काय राहिलं, काय राहिलं आता तुमच्यावालं. काय सोयी संबंध करायचा आहे, काय करायचं राहिले तुम्हाला. लोकांनी काही बोललं तरी आपल्याला काय घेणं आहे, नाही पण लोक काय म्हणतील. आता आपला काही प्रश्नच राहिला नाही ना आता लोकांसोबत. एकदा का आपण देवाचे झालो म्हणजे झालो, पण नाही लोक काय म्हणतील. मग लोकांसाठी जगता का तुम्ही. अरे आपल्याला जीवन परमेश्वर प्राप्त करण्यासाठी भेटलंय, लोकांसाठी नाही भेटलेलं. नाही म्हणे महाराज मला जावं लागेल. देव म्हणतो अरे लोकांचं काय घेऊन बसलात, आपलं बघा. पण नाही लोक काय म्हणतात, ठीक बघा. मग यावर सर्वज्ञ श्रीचक्रधर भगवंत म्हणतात, बाई लोक काय म्हणतील. इकडं गेलं की लोक नाव ठेवतात है ना, आणि तिकडं गेलं की ठेवत नाही का. तिकडं गेल्यावरही लोक नाव ठेवतात, पण इकडं आले ना तर तितकं नाव नाही ठेवत लोक, जितकं हा दृष्टांतात सांगितलं. दीक्षित कन्येचा दृष्टांत सांगितला महादायसाला. देव काय म्हणतात, एक दीक्षित कन्या म्हणजे ब्राह्मणाची कन्या, मुलगी. ब्राह्मण, जो ब्राह्मण पखाव पाय पडलं तर आंघोळ करतो, त्याची मुलगी दिसायला चांगली, सगळ्या गोष्टी सगळं व्यवस्थित, अभ्यासू सगळं बरोबर आहे. पण मग झालं काय, कवनी एकी दीक्षिताची कन्या ते विषयाच्या चाडा म्हणजे विषयाची चाड, विकाराची चाड तिला लागलेली आहे. आणि म्हणून ती काय करते, गावीचा गावी घरवात करी. कोणासोबत करावं हे बी तिला कळालं नाही. अरे आपण कोण, आपण कोणाची पोरगी आहे, आपण ब्राह्मणाचे. अरे ब्राह्मणाला नुसतं पख सहन होत नाही, तो आंघोळ करतो, तो कोणाच्या घरी खात नाही. शिदा दिला तरी तो म्हणतो कोणी दिला, तो माणूस कसा आहे, खायचा की नाही त्याचं खातो तो. आणि ही विषयासाठी ही पोरगी त्याच्यावाली, हा इकडे जातो बिचारा, आणि ही इकडे गावात काय करते, घर वाद करी. काय घरी कोण नसले की त्याच्या घरात जाऊन बसते. आणि तो पोरगा कोणाचा, कोळ्याचा, मासे धरणारा. काय अरे नुसतं पखावर पाय पडला तर आंघोळ करणारा बाप हिच्यावाला. आणि पोरगी त्या विषयासाठी त्या कोळ्यासोबत पळून जाती. कोळ्यासोबत पळून जावं ना, कोळ्यासोबत लग्न करावं ना. काय पवित्रता याच्यावाली, काय पवित्रता हिच्यावाली. काय अंगवलं तिनं, काळ कुळ लोक तिन्ही अंगवी. किती सहन केला असेल तिनं. काळ कुळ, कुळातले लोक सगळे बोलायला लागले. ब्राह्मणाची कन्या इतकी पवित्र, आणि त्या कोळ्यासोबत गेली. दुसरं कोणी असतं तर बरं झालं असतं, पण ज्यांचं यांचं कधीच जमणार नाही अशा व्यक्तीसोबत, यांच्यासोबत नव्हतं जायला पाहिजे ना तिनं. दुसरं कोणती असतं तर बरं झालं असतं.
पण कोळ्यासोबत गेली, सगळं कुळ भकायला लागलं, फुकायला लागलं. सगळे लोक पंचक्रोशीतले सगळ्या लोकांना माहिती झालं अमक्या अमक्या दीक्षिताची कन्या अमक्या अमक्या कोळ्यासोबत पळून गेली. सगळे लोक बोलायला लागले, फुकायला लागले, काही नावं ठेवायला लागले तिला, काही बोलायला लागले, जे मनात येईन ते बोलायला लागले. मग महादाईशी पुसले, महादाईसाने विचारलं, जी जी महाराज, गावीचा लोक काय म्हणे, गावेचे लोक काय म्हणत होते, सर्वज्ञ म्हणतले, काय म्हणतात देव, गेली 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 गेली, पुढे पुढविले, कुळ बुडवलं पण येईन. विषयाची चाडा जीवे तिन्ही अंगविले, कशामुळं, विषयाच्या चाडा जीवे तिन्ही अंगविले. काय सुख मित्रांनो, विषयात तिन्ही अंगवलं ना, काळ कुळ लोक तोंडावर बोलायला लागले ना. अरे तिला तर बोलायच लागलं, तिच्या बापाला सोडलं नाही ना. सगळं अंगवलं तिला त्या विषयासाठी. काय सुख आहे मित्रांनो तिच्यात. काही दिवस जमलं नाही तर पुन्हा हाणामारी. काय अर्थ आहे. तीच जर देवाकडे आली असती, देवाची झाली असती, देवाला प्राप्त करून घेतला असत. महादाईचं तेच झालं ना, तुम्हाला सांगितलं नाही का. लोक महादाईसाला नावं ठेवायचे, गेली म्हणे या बाबा मागं निघून. सोनं झालं ना, पैसा दृष्टांत सांगितला ना, सगळ्यांचं सोनं झालं, तिचंही सोनं झालं. ही पळून गेली, त्याच्या अंगावर सोनं नाही, त्याच्या अंगावर सोनं नाही, कुठं खायचं याचा मेळ नाही. हाय का काही मेळ. त्या साऱ्या पिक्चर मध्ये पाहिलं हो. अरे कोणते चित्रपट बघा, हे तर आपल्याला कळायला पाहिजे ना. पण आपल्याला वाटतं खूप चांगला होता, आपलं काही झालं की मग कळत आपल्याला चांगला होता की वाईट होता. इतिहासात जगा, काय केलं पूर्वीच्या लोकांनी ते आठवा, किती जपली आपली संस्कृती, कसे वागले ते. मोठ्या भावाच्या पुढे पोरं जात नव्हते, भाऊ जात नव्हते, तर बापाच्या पुढे काय जातील. आता बापाला तंबाखूचा चुना मागायला लागले, काय इज्जत राहिली आपल्यावाली. जर आपलं पोरग आपल्याला चुना मागत होत, हाय इज्जत आपली. अरे काय सांगावं, मोठाले माणसं जर रस्त्याने आले, जर कोणी जर काही करत असेल ना, सगळे चिडील चुप. आठवा जरा मागचं. राहिला संस्कार, राहिला आदर, धर्म धरला नाही ना तुम्ही पक्का, म्हणून हा सगळा आदर गेलेला आहे. हे ध्यानात घ्या. आपण ढिलं सोडलेलं आहे. आणि म्हणून देव म्हणतात, जीवाचा वागारा नावे घिला करोची नाही, जरी केला तरी आणवणी आण करिता वेळोची न लगे. याचा जर थोडासा वागारा ढिला केला ना, असा पळतो ना घोड्यासारखा, आणि ज्या घोड्याला लगाम नाही ना, तो घोडा कोणाला कुठं पाडीन याचा भरोसा नाही. आणि म्हणून त्या घोड्याला पण लगाम घालेला मित्रांनो. बिगर लगामचा घोड्या बसा बरं, पाहू कोण टिकत होत. बसन का कोणी बिगर लगामचं घोड्यावर. प्रत्येकाला लगाम आहे मित्रांनो. प्रत्येकाला तुम्हाला सांगतो गुरु असतो, प्रत्येकाला कोण ना कोणतरी सांगणारा असतो, त्याचा मुख्य असतो. आणि म्हणून तुमच्या देवाने तुम्हाला सांगितलंय, तुमच्या गुरुनं तुम्हाला सांगितलंय किंवा हे करू नका. असे कान वात राहिले ना, त्याला झटका बाजूला सरक तिकडं. सांगायला लागला आम्हाला, आमचा धर्म आहे तो, आम्ही कसा पाळायचा आम्हाला माहितीये. नाही मग आम्ही सोय नको करू, सोय पण जाय तिकडं. कुठं सोय पण राहिलो, काय प्रश्न राहिला. प्रारब्ध भोगिक क्षय, ज्याचं ज्याच्यासोबत होणार ते होणारच आहे, टेन्शन घेऊ नका. देवाने स्पष्ट सांगितले, प्रारब्ध भोगिक क्षय, जे प्रारब्ध आहे ते होणार, काही प्रश्न नाहीये. मग तरे परमेश्वराची चाडा जीवे काय एक नांग व्हावे. मग तुम्ही त्या विषयाच्या चाडासाठी तिनं सगळं सोडून दिलं, आपलं काळ कुळ लोक सगळं अंगवलं. आणि देवासाठी आपण एवढं अंगू शकत नाही. गेला मनभाव झाला, कानभाव भेला का नाही. एवढं काय लगे आपल्याला बोललं तर काय बिघडलं. किती बोल राहिले आपले लोक, काय म्हणून राहिले का, कोणाला घेऊन गेला किंवा काय करू राहिला. मानभाव झाला बा, त्याला कामाला कटाळा आला. तू येऊन बघ ना म्हणा इकडं, तुला कटाळा आला ना म्हणा, तू नुसतं बस इथं खाय. मानभाव बी होऊ नको म्हणा, तू रान होतोय बघ.
तिकडं तरी काम असतं. निस्ते राहत नाही लोक, निस्ते राहत. हा आम्ही म्हणलं निस्ते राहा, आम्ही आहे तोपर्यंत. हा सोपं आहे का? हा लुंगी लावून राहणं तुम्हाला एवढं सोपं वाटलं काय? हा जावे त्याच्या वंश तेव्हा कळे पाण्यात मासा झोप घेतो कैसा, तेव्हाच कळतं माणसाला हे काय चीज आहे, याची काय किंमत आहे. सहज बोलायला काय लागतं मित्रांनो, सहज बोलून टाकतो माणूस कोणाविषयी काही पण. जेव्हा करतो ना तेव्हा कळतं माणसाला की यांची काय चीज आहे. मग ऐसे बहुत निरूपण केले. असं महादायसाला निरूपण केलं. बाई तिनं काळ कोळ सगळं अंगवलं है ना. एका पोरासाठी किती जणांचा सासरवास सहन करावा लागतो माहिती तुम्हाला. एक पोरासोबत लग्न केलंय ना, काय ननंद भाऊजाई हा किती असतात ते चुलते, ते सगळे घरातले लहान मोठन. हा तुम्ही बघा फक्त ती आली नवीन नवरी आपल्या घरात, हा एवढं जर रांग तो पोरगा असलं ना, काय म्हणते ती, आहो इकडे या, आवाज घालती. काय बरं, सगळ्यांशी व्यवस्थित राहून आपल्याला आपल्या प्रपंचात राहायचंय. खरे खोटे इतकं सहन करावं लागतं. मग एक जण पाणी मागतं, एक जण भाकर मागतं, एक जण काही मागतं, एक जण काही मागतं. आणि सासूबाई बसेल असते, त्याचं दे ना, याचं कर ना, त्याचं कर ना. तिकडं पळवती, तिकडं पळवती, तिकडं पळवती, सगळीकडे पळवती. आणि कोणी काम सांगितलं की पळवतीच. नाही केलं की दाडच भेटली म्हणे आपल्याला, दाडच सुरू. खरंय कुठं आहे, असंच आहे. मग इतकं आपण सहन करतो ते एकासाठी. हा विश्वाचा पती परमेश्वर तेनेशी धरणे मांडिले असे, मा जगाचा सासुरवास सहन करावा. जो तो परमेश्वर विश्वाचा आहे आणि त्याच्या सोबत आपल्याला जायचंय. पूर्ण जग आपल्याला बोलत असेल तरी आपण सहन करावं. एकासाठी आपण किती सहन करतो, आणि त्यासाठी सहन करायला काय नाही झालं आपल्याला. देव म्हणतात बाई नका जाऊ वाराणसीला. मग मागोते नवचावे ऐसे प्रत्येक. मग आता प्रत्येकाला आलो, अरे खरं सांगितलं ना बाबांनी. अरे तुम्हालाही खरं वाटायला लागतं बघा तुम्ही आता. पण तिकडं कानवाथर भेटला तो कसा सांगतो, कुंकुन पाणी वेलन बोल आणतो, आणि कसे तुमच्या कानात टाकतो, मेळच लागू देत नाही. ते पुन्हा बाबाचं मोडून टाकतो. काय सांगा मित्रांनो, लय बेजार. आम्ही इकडे बेजार तुम्हाला नीट करू आणि तिकडे गेलं की ते तुम्हाला हे करू बेजार येते. खरंय ना हो. पान देव बिचारे जे देव सांगत आहे तो, तरी पण तिला असं वाटलं की आता नाही जायला पाहिजे, पण आता बघून जाते की नाही. देवाचे शब्द तिच्या कानावर पडत आहेत मित्रांनो महादैसाच्या, तरी ती मधातच आहे. हो देवा आता नाही जात. मग आली बिडारा. सांगितलं दादोसाला. दादोस काय म्हणता बघा. हा लय भारी. म्हणून आपल्या लोकांना आहे ना, ही लोक आवरत नाही आवरत. ते दोन चार जण असतात, तुम्ही एकले काय करणार आहे, त्याला काय करणार आहे. आणि एवढं माहिती नसते. आणि महादैसाला काय माहितीये, देवा कोण ऐकलं, हो देवा. आता इकडं पुन्हा आता तसंच करावं लागेल. मग आता दादोस सांगायला लागला. काय म्हणतो दादोस, रुपे वाराणसी कैसी मोचक नव्हे. कोण म्हणते वाराणसी मोचक नाही, आणि तुम्ही म्हणता वाराणसीला जायचं नाही. नवखंड पृथ्वी, 9 खंड पृथ्वी आहे, 10वे खंड वाराणसी, आणि 10वा खंड वाराणसी आहे, आणि तुम्ही म्हणता वाराणसी मोचक नाही. कसं काय जायचं नाही म्हणे. आता हिला आहे 9 खंडन काय म्हणून सांगितलं, हिनं कधी ऐकलंच नाही. हिला वाटलं दादोसानी खरं सांगितलं काय है ना. म्हणून ज्ञान पाहिजे मित्रांनो. ज्ञान असतं ना, जे जैसे अशी जे ते तैसे बोले जे ते ज्ञान. ते का तुम्हाला एकदा माहित झालं ना, कोणी कापलं तरी तुम्ही धर्म सोडणार नाही, इतका पक्का होऊन जातो माणूस. पण माहिती नसतं म्हणून आपण उगाच मधामध्ये गटांगळ्या खातो आणि शेवटी आपण पडून जातो. तसं झालं महादैसाच. मग
ऐसे महात्मे वाराणसी निरूपिले मग वाराणसीचं महत्व निरूपण केलं. दादासी म्हणतले दादोस काय म्हणतात? मनुष्य दुर्लभे काय म्हणावे. आर मनुष्य दुर्लभ हे काय सांगावं लागतं? वाराणसी म्हणजे मनुष्याला तर दुर्लभ आहेच आहे. देवाई आज दुर्लभ देवाला पण दुर्लभ आहे. देवाला दर्शन घडत नाही तिथलं. अरे आबा इतकं मोडलं. मग आता देवाने सांगितलेलं सगळं खोडलं. दादोसाचं उगलं. मोडामोडीच चालू आहे. तुम्हाला माहिती का ज्या वेळेस बांध असतो बांध आणि भांडण चालू असतं. तुम्हाला माहिती सगळं पण सांगतो थोडक्यात. हा ते काय माहितीये का? बांध असतो छोटा है ना. पण मग तो बांध सगळा काढून टाकतो. हे बिन ते बी. ते म्हणते बरं ठीक आहे तो काढला का मी काढतो. बोलत भांडायचं. मग ते इकडे लावतो कापूस. हे तिकडे लावतो. मग आता कापूस इकडं लावला आणि तिकडे लावला. हे नुसते बघायला जातं येडा करायला. मग आऊत आणायचा. मग ते माझी इच्छा आणतो म्हणे मी. ते तिच्यात आणतो. याच एक तास जात. ते म्हणतो बर माझी इच्छा आणलं का तू या तासात आणतो त्याच्या तासात आणतो. हे असं आहे. असं आहे का नाही? वडातान मग मागते जावे प्रत्यय आले. आणि मग पुन्हा तिला असं वाटलं नाही वाराणसीला जायलाच पाहिजे. मग आहे की नाही? एकमेकाचं मोडायचं आणि एकमेकाचं लावायचं. जे सत्य आहे ते सांगा ना. श्रीमद भगवत गीता सांगितलंय ते बोला ना. सांगा ना कुणाची काय कमी आहे. चर्चा करायची तर ओट्यावरच्या गप्पाशी करू नका. शास्त्रासोबत करा. नाही तर आपलं ओट्यावर बसायचं आणि एखादं आडबुड असलं गिरी रुमणं पाहू दे जरा याची काय आधी लागते याचे. ते शोध बोलणं आपला काय फायदा होणार आहे. आणि अशी रूम नेसले भेटतात. हा सोपं आहे काय? शास्त्र कोणाजवळ आहे? आणि शास्त्रवाला असं बोलणार आहे काय? बिलकुल नाही. तो म्हणतोय सांगतात ते खरं आहे. मला कधी असा अनुभव आला असं. मग मागवते जैरी दिसी गोसावी आणि ते पुसिले. पुन्हा देवाकडे गेलीच. तितकी पक्की होती. देवाला बी सोडायचं नाही आणि इकडे यांनाही सोडायचं नाही. हे मधातली लोक आहे ना. तू आणतो लय अवघड यांची. नाही नाही म्हण ते देव आमचा हा देव आमचा सगळे देव आमचे सोडत ना. पुन्हा देवाकडे आलीच. जी जी महाराज वाराणसी जाईना. मी वाराणसीला जाणार. मग सर्वज्ञ म्हणतले देव काय म्हणतात? बाई जाणते आपसीवरी नेनता. जाणत्या पशीवरी नेमताचा कर्म चांडाळापसी कर्म चांदळापशी जाती चांदळाचा. तुम्ही कर्म चांदळासारखं करू राहिले. तुमच्यापेक्षा तो जातीवंत माणूस बरा आपल्या जातीचं लग्न करतो. तुम्ही टिकवलं काय? चालल्या तुम्ही लगेच. पाहिलं का देवाने कसे दृष्टांत दिले मित्रांनो. भिंत माणसाला आहेच तसं. यावर सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताने कर्म चांदळाचा दृष्टांत निरूपण केला. बाई नका जाऊ. पण नाही मला जावाच लागतं. आणि मग जातात ते कोण आहे? कर्म चांडाळ. म्हणून तो कर्म चांडाळाचा दृष्टांत देव सांगत आहे या ठिकाणी. तोच कसा आहे म्हणाले. काऊनी एक कर्म चांडाळ ब्राह्मण असे. कोणी एक ब्राह्मण होता पण तो एका कर्म चांडाळ ब्राह्मणीशी त्या बाईशी विटाळला होता. ब्राह्मण असून आता ही ब्राह्मणाची कन्या गेली कोळ्याची. आता ब्राह्मण कोणाची चाललाय? कर्म चांडाळाची. आणि कर्म चांडाळाचे कर्म कोणते असतात? शिके नाडे तुते करी. कोण करत शिके नाडे फडे? माहिती तुम्हाला? माहिती. आता ध्यानात घ्या. ब्राह्मण तिथं जातो. ब्राह्मण त्या गल्लीतून जात नाही.
आणि ब्राह्मण काय करू राहिला तिथं आता? हरीशी विटाळे तो महारिशी विटाळे आणली गाठ बांधून, कळते ना गाठ? हा बस. मग तयाचे मनिये करी मग तिथंच म्हणितलं करायला लागला. सिंके नाडे तुटे करी ब्राह्मण असून देवाने दृष्टांत सांगितला या तिच्या सोबत विटाळला, आणि विटाळल्यानंतर ती सांगते तो हा करतो, बाबा हे शिके करून घे. याच राहिलं ते सगळं बाजूला, एवढं मोठा अभ्यासन तेन काय गेलं ते सगळं ठेवून द्यावं लागलं ना. तिथीवार सांगायचं आणि ते सगळं जोड सांगायचे आणि सगळं वाहन सांगायचं, ते राहून गेलं. या शिके नाडे तू तेच करावं लागायला लागले. जा तुम्ही आता काय करा, फळे करायला ते हे घेऊन या. हे गेलं ना कापायला, आणला भारा. तुम्हाला माहिती कोण आणतं ते भारा? हे लागला आणायला. खूप अवघड आहे मित्रांनो. विषयासाठी माणूस काय करण्याची तुम्हाला गॅरंटीच नाहीये. आणि त्या बाईचा लागला ऐकायला. त्याचे कार्य प्रयोजन आहे. मग आता भानगड काय झाली? सगळ्यांना माहित झालं. कोणाला काय माहित झालं? शिके नाडे तुते हे ब्राह्मण करी त्या ब्राह्मणीच्या घरी. मग त्याच्या घरी काय होतं? कार्यभोज. त्या लोकांच्या घरी है ना, मारवाड्यात म्हणा, अजून कुठं म्हणा, त्यांचा कार्यक्रम आहे. पण ते लोक जातीवंत आहे. तो काय, ते काय म्हणतात, तुम्ही आमच्या जातीचे नाही, इथं बसायचं नाही. चल का तुम्ही आम्हाला बोध देत नव्हते ना, आम्ही तुम्हाला बोध देतो. त्याला वाळीत टाकलं. मग ते तयांची तयांची पांती नाही. तयासी तयांची पांती नाही. तयासी खापरे अन्न बाहेरी घालिते. जातीची पांती नाही. तयाच्या जातीची पांती नाही. ते जातीवंत लोक यांना वाळीत टाकतात. हे दोघं आपल्यात नाही. खरे खोटे लोक वाळीत टाकत होते, आठवते ना? आता तो प्रश्न राहिला नाही. पण देवाने सांगितलंय ते आपल्याला ऐकायचंय. आणि म्हणून आपला जो प्रश्न आहे, देव काय म्हणताय, तुम्ही जाऊ नका, पण ही जाते. मग देव तुम्हाला स्वीकारण का? हे लोक स्वीकारणात ना. लोक वाळीत टाकू राहिले तर देव स्वीकारण का? तुम्ही असं कुठं गेले कोणाच्या पाया पडले तर देव तरी म्हणा का मायासाठी का? म्हणून स्पष्ट सांगत आहे देव, दृष्टांत सांगितला देवाने. तो तयासी तयाची पांती नव्हे. पाहिलं का? त्या ब्राह्मणाला खापरात अन्न दिलं म्हणे, आमच्या रांगेत बसायचं नाही, आम्ही पत्रवाळी जेवणार आहेत, तू खापरी पलीकडे बस म्हणे, पलीकडे बाजूला. कोणाला? ब्राह्मणाला. पाहिलं का त्याची पोझिशन काय होती तुम्हाला माहितीये? पूर्वी आपल्या घरी जर कोणी आणला तर देवळीतला कप असायचा, तेच लोक घ्यायचे, तेच लोक त्याच्यामध्ये चहा घ्यायचे, ते इतके वरतून टाकायचे आणि तेच लोक धुवायचे आणि पुन्हा देवळीत नेऊन ठेवायचे. आपल्या आजीला असं वाटायचं याने धुतलाय की नाही चांगला, म्हणून आजी काय करायची, पळीमध्ये इस्तू आणायची. इस्तू आठवते का? इतकी पवित्र आपली आजी. आणि त्या कपात वरतून टाकायची आणि मग कपात वरतून टाकल्यानंतर थोडस हलवायची आणि मग तुझ्यात पाणी टाकायची. याच्या तोंडाला गेले इतकं जाईल तोंड होतं त्याच, म्हणून धुवून काढायची. आणि हा त्याच्यातच जाऊन बसला. आता मग आपण कोण, ते कोण, हे आपल्याला कळायला पाहिजे ना, की आपण कशा प्रकारे आपलं वर्तन पाहिजे. आपण जे आहेत ते चला. मग तस हा दृष्टांत झाला. याचा सिद्धांत काय? जर तुम्हाला माहिती आहे, ज्ञान झालेलं आहे की बाबा आपला देव हा आहे, आणि जर आपला देव सोडून जर आपण कुठेही त्या ठिकाणी जात असो तर तयासी तयाची पांती नव्हे. त्यांना त्यांच्या पांतीत बसवत नाही.
भटी पुसले यावर नागदेवाचार्य काय म्हणतात? जी जी महाराज, एक बोध गळीत, एक बोध गळीत असतो, एक बोध रहित, एक बोध रहित असतो. या दो माझी विधानासी कवन चांग. त्या दोन मध्ये विधान करण्यासाठी कोणता चांगला आहे? एक बोध गळीत, एक बोध रहित असतो. मग सर्वज्ञ म्हणतले यावर ते बोलतात बोध रहित तो चांग. बोध रहित त्याला बोधच नाही, तो उलटा चांगला आहे. ज्याला बोध असून ते करतो, ज्याला ज्ञान असून ते करतो, तो अधमाचा अधम आहे. तुम्हाला कळालं, तुमच्याकडून सांगितलं, तरी जर तुम्ही तेच करत असाल तर अधम आहे. जैसे कर्म ज्यांना ज्ञानच नाहीये, ते बिचाराला ज्ञानच नाही, त्याला माहितच नाही, त्याच्याकडून चूक झाली तर देव माफ करतोय ना. तुमचं कसं माफ करणार आहे? तुम्हाला माहिती आहे, आणि तुम्ही पुन्हा तेच करत आहात. हे करू नका मित्रांनो. जैसे कर्म चांडाळापाशी जाती चांडाळ. आणि मग यावर सांगितलं देवाने, जैसे कर्म चांडाळापाशी वरी जाती चांडाळ तो चांग. मागोते नवचावे ऐसे प्रत्यय आले. पुन्हा तिला असं वाटलं की आता वाराणसीला जायचं नाही. बिडारास गेली, पुन्हा बिडाला गेलीच. दादसाम पुढे सांगितले, दादोसाला सांगितलं. मागोते दादू कान वासरापासून सावध राहा मित्रांनो. तुमच्या गुरुचं तुम्ही ऐकता, पण तुमच्या घरी कान वासर भेटले की तुम्ही बिघडता. आणि मग कान वासरापासून सावध राहा. हे कान वासर माग लागलंय महादैसाचे, तसं तुमच्या आमच्या माग लागलेले कान वासर. काय म्हणतात? दादोसी मोडिले, पुन्हा दादोसानी कमाल केलीच. मागोते जावे ऐसे प्रत्यय हा, आले. पुन्हा मोडलं. मग कसं मोडलं त्यांनाच माहिती. इतकं देवाने सांगितलं मित्रांनो, तरी मोडलंच ना. पुन्हा तिला असं वाटलं नाही, वाराणसीला जायलाच पाहिजे, आहे की नाही? एकमेकाचं मोडणं चालू आहे की नाही? किती अवघड आहे ना. आपल्याला नेमकं व्हायचं कोणाचं आपल्याला कळणं झालंय. इकडं आले की इकडं असं, तिकडं गेले की तिकडं तसं. आपुला तो देव एक करून घ्यावा, कोणी सोडविना एका श्री चक्रपाणी वांचोने. म्हणून मित्रांनो, जे देवाने सांगितलं ते करा, माणसाने सांगितलं ते करू नका मित्रांनो. श्रीमद भगवद्गीतात जे सांगितलं ते करा, श्रीमद सूत्रपाठात जे सांगितलं ते करा, लीळा चरित्रात जे सांगितलं ते करा. जे सांगितलं ना तुम्हाला, लीळात सांगितलं, जी लीळा आहे ते प्रमाण आहे. तुम्ही याच्यावर आक्षेप करा की नाही हे असं नाही, असं आहे, सांगा आम्हाला. देवाची लीळा तुमच्या समोर मी जशाच तशी मांडलेली. देव त्या ठिकाणी समजावून सांगत आहेत, वाराणसीला जाऊ नका, करू नका, हे मिश्र भक्ती करू नका, अन्य देवतेकडे जाऊ नका. तरी कानवातर आपल्याला मोडीत काढतात मित्रांनो. आणि मग पुढे लीळा आहे. देव काय म्हणतात, बाई तुम्ही आमच्यापासून चालल्याच एरवी. जशी ताकातली मासी करांगोळीनं बाहेर काढतात ना, तसं तुम्हाला सन्निधानातून असन्निधानात काढण्यात येतंय बाई. पण तुम्ही आमचं ऐकता, त्यांचं ऐकता, शेवटी त्यांचंच होऊन जाता. जा बाई, एरवी चालल्या ना तुम्ही, तर गेल्या ना तर कोणी कोणाला जीव घालन, कोणी कोणाला जीव घालन. तुम्ही एखाद्याला तिथं वेड्या पिशाला जीव घाला, आणि जिथे तुम्ही लघवी स्वच्छ करणार ना, तिथे 40 रुपये टाकून द्या. पाणी सुद्धा विकत घ्या, सगळं विकत घ्या. तिथलं काही फुकट घेऊ नका, दानाचं काही खाऊ नका. त्या ठिकाणी महादैसाला भूत भजन घडवलं देवाने. दादावसाचं ऐकून त्या ठिकाणी ती पोहोचली तर खरी, तरी सुद्धा देवाची निकेयावर बुद्धी. महादैसा तर चाललीच, शेवटी चाललीच. पण देव काय म्हणतात, तिथं गेली तरी हिला निक झालं पाहिजे, हिला ज्ञान झालं पाहिजे.
भूत भजन घडवलं, एक जणाला जेव घातलं तिनं तिथं, आणि तिला बोध झाला, जीवेश्वर विभागाची ओळख झाली, आणि ती गंगेत गेली, पाणी हातात घेतलं, पहिली तिळांजली दिली दादोसाला. ह्या दादोसामुळे एवढं सगळं अनिष्ट घडलं. दादोसाला तिळांजली, आजपासून दादोसाचं ऐकणार नाही. दुसरी बोट घेतली, पाण्यामध्ये बुडवले, गोत्रा कुटुंबाला सगळ्यांना तिळांजली देऊन टाकली. आजपासून घरी जाणार नाही. सगळ्यांना तिळांजली दिली. तिथून आली, देवाजवळ गेली, देवा जवळच राहिली. महाराज चुकलं माझं, तुम्ही मला इतक्या वेळ सांगितले तरी मी तुमचं ऐकलं नाही महाराज. तुमचे शब्द मी मोडीत काढले. पण महाराज तिथे गेल्यावर सगळे दगड असेत, झाडं असेत, सगळे माणसं असेत, काही विशेष नव्हतं महाराज. तुम्ही सांगत होते तेच सत्य आहे. पण मी गेली, मला माफ करा. आणि मग ती देवाजवळ राहिली, तिला बोध झाला. पुढे पुढे देवाला प्रश्न विचारत राहिली. तिच्यामुळे आपल्याला शास्त्र समजत गेलं. ती महादाईसा पुढे एवढी पक्की झाली, नागदेवाचार्य भानखडीच्या डोंगरात पडले ना, पाठकुळे उचलून आणलं तिनं, पुन्हा धर्म स्थापित केला. ही कथा मी तुम्हाला सांगेन, खूप सुंदर. अशा प्रकारे महादाईसा सारखे, दादोसा सारखे जर आपल्या मागे कोणी कानवातर असते तर त्यांना तिळांजली देऊन टाका मित्रांनो. आजपर्यंत दिली नसेल, त्यांचं ऐकलं असेल, देवाचं पोथीतलं वचनाचं उल्लंघन केलं असेल, आज्ञापालन केली नसेल, तर देवाला क्षमा मागा. महाराज आजपासून तरी मी तिळांजली देणार, पुन्हा मिश्र भक्ती नाही करणार, म्हणून देवाला माफी मागा. पतित पावन दीनदयाळा, दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया मी, दया करी रे स्वामी, जामनाने पाप कल्पिले, ते मन तुला दिले मी, दया करी रे स्वामी, जावाचे ने जना दुखविले, वाचा तुला दिले मी, दया करी रे स्वामी, देहाने हा कर्म कराया, दास तुझा मी झालो, पतित पावन दीनदयाळा, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत हो.